एअर इंडियाची एक इंटरनॅशनल फ्लाईट टेक ऑफ होते आणि अवघ्या काही मिनिटातच ती एका मेडिकल कॉलेजवरती जाऊन कोसळते आणि कित्येक लोकांचा मृत्यू होतो. प्रश्न उभा राहतो, चूक कोणाची होती? पायलटची, इंजिनियरची की संपूर्ण सिस्टीमची? 12 जून सकाळ उजडली होती, पण अनेक लोकांच्या घरात अंधार कायमचा राहिला. AI-171 हे विमान आपल्या शेवटच्या प्रवासाला निघालं होतं, पण कोणालाही कल्पना नव्हती की हा प्रवास शेवटचा ठरेल म्हणून. 12 जून 2025 एक तारीख जी भारताच्या एव्हिएशन इतिहासात कायमची कोरली गेली. एअर इंडियाची फ्लाईट AI-171 अहमदाबादहून लंडन गेटवेकडे जाणारी एक नियमित प्रवासी सेवा. पण त्या दिवशी काही विचित्र घडलं, काहीतरी असं जे कुणीच विचार केलं नव्हतं, जे अनपेक्षित होतं. असं काय झालं त्या दिवशी जाणून घेऊया. फ्लाईट नंबर AI-171, एअरलाईन एअर इंडिया. तर फ्लाईटमध्ये कॅप्टन सुमित सबरवाल, अनुभवी कॅप्टन. कमीत कमी 8200 तास उडाणाचे अनुभव त्यांना होते. फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंडल, सह पायलट लगभग 1100 तासाचा अनुभव त्यांना होता. 2 पायलट, 10 क्रू मेंबर्स. विमानात 230 प्रवासी होते. इंडियन 169, ब्रिटिश 53, पोर्तुगीज 7, कॅनेडियन 1. हे फक्त आकडा नाही, हजारो स्वप्न होते, पण या स्वप्नांना कदाचित आकाशाचं गवसनं लिहिलं नव्हतं. AI-171 टेक ऑफच्या 30 सेकंदानंतर 230 ते 725 फीट उंचावर जाऊन विमान थेट BJ मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात जाऊन क्रॅश करतो. जिथे रुग्णावर उपचार चालू होता, तिथेच मृत्यूने आपल्या पंखाचा शिरकाव केला. एका बाजूला विमानातील प्रवासी, दुसऱ्या बाजूला हॉस्पिटलमधील निरागस जीव. त्या दोघांच्या नशिबाची टोक एकाच क्षणी तुटली. प्रवासी 229, क्रू मेंबर 12 मृत्युमुखी पडले. जमिनीवर किमान 38 व्यक्तींचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूची संख्या 279 व्यक्ती होते. फक्त एक व्यक्ती वाचला, ब्रिटिश राष्ट्रीय विश्वकुमार रमेश. सीट 11A, इमर्जन्सी एक्झिट मधून उडी मारून जीव वाचला. एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये कित्येक लोक किती स्वप्न घेऊन जात होते. एक मध्यवर्गीय कुटुंबातील हुशार मुलगी, तिचं स्वप्न होतं लंडनच्या युनिव्हर्सिटीतून सायन्समध्ये मास्टर्स करायचं. पाठीवर आईबाबांची आशीर्वादाची थाप आणि मनात एकच भावना, माझं यश तुमचं असेल. पण नियतीने तिच्या स्वप्नाची दिशा बदलली आणि तिचं स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं. एक महिला, तिला जगायचं होतं आणि म्हणून ती निघाली होती भारतातून लंडनला. एका कॅन्सरग्रस्त महिलेचा शेवटचा प्रयत्न होता AI-171 फ्लाईट. तिने डॉक्टरांना सांगितलं होतं, माझ्या मुलासाठी मला एक संधी हवी आहे, मला जगायचं आहे माझ्या मुलांसाठी. लंडनमध्ये तिची अपॉइंटमेंट होती नवीन उपचारासाठी. टेक ऑफ नंतर हवेमध्ये अवघ्या काही सेकंदात तिच्या हाती तिकीट होतं जगण्याचं. पण फ्लाईटने तिचा शेवटचा अध्याय लिहिला. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयभाई रुपानी यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. BJ मेडिकल हॉस्पिटलमध्ये एक प्रेग्नेंट डॉक्टर होती, पण या विमान क्रॅशने एक आई आणि अजून जन्माला न आलेला बाळ, दोघांचंही आयुष्य क्षणार्धात हिरावून नेलं. त्या विमानात 13 मुलं तर लहान छोटी 2 मुलं होती. एक आई राखीतून काही शोधत होती. ती रडत होती. तिला एक पायातली पैंजण सापडली. ती पैंजण तिच्या लेकराची शेवटची आठवण होती. एक बाप राखेतून हातातलं ब्रेसलेट उचलत होता, थरथरत होता. ओळखतो, हे माझ्या मुलाचा आहे आणि तो रडतो. हा फक्त एक अपघात नव्हता, हा शेकडो माणसाच्या आयुष्याचा अंत होता. AI-171 आता तो फक्त एक फ्लाईट नंबर नाही, तो एक विरलेलं स्वप्न आहे. आणि त्या आगीत जळलेल्या प्रत्येक खेळणं, पंजन, ब्रेसलेट आजही फक्त एकच प्रश्न विचारते, माझं काय चुकलं होतं? AI-171 सोबत नेमकं काय झालं होतं हे ब्लॅक बॉक्स मधून कळालं. प्रश्न हा आहे, ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? हे जे स्क्रीनवर दिसत आहे, ब्लॅक बॉक्सला असं बनवलेलं आहे, आग लागली तरी जळत नाही. तो 20,000 फूट खोल समुद्रात सुद्धा 30 दिवस टिकतो आणि तो पाण्यातून दर सेकंदाला सिग्नल पाठवतो 30 दिवसापर्यंत.
ब्लॅक बॉक्समध्ये प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड होते. गती, उंची, इंजन, फ्लॅप, गिअरची टेक्निक याची माहिती असते. पायलटची बोलणी, अलार्मचे आवाज सर्व काही रेकॉर्ड होतं. अर्थात अपघाताच्या आधीचे 2 तासाचे किंवा कधी 30 मिनिटाचे ऑडिओ यात मिळते. तर क्रॅश 12 जूनला झालं आणि 13 जूनला या विमानाचं ब्लॅक बॉक्स मिळाला. तर त्यातून हे कळालं फ्लाईट क्रॅश थ्रस्टमुळे आणि फ्लॅपमुळे झाली. थ्रस्ट म्हणजे टेक ऑफच्या वेळी इंजिनामध्ये अपेक्षित प्रमाणात ताकद दिली नाही. फ्लॅप म्हणजे टेक ऑफ आणि लँडिंगसाठी पंखाच्या मागे वाढवले जाणारे भाग जे उडाणात मदत करतात ते. दुसरी गोष्ट समोर आली ती म्हणजे फ्लाईटचे दोन्ही इंजिन फेल झाले होते. असं खूप रिअर केसमध्ये होतं आणि या फ्लाईट सोबत असंच झालं. कारण फ्लाईटचं एक जरी इंजिन फेल झालं असेल तर दुसरं इंजिन विमानाला सुरक्षित लँडिंग पर्यंत पोहोचवू शकतं. आणि एक गोष्ट ब्लॅक बॉक्समध्ये सापडलेली माहिती ती म्हणजे कॅप्टन सुमित सबरवाल यांचा मेसेज ETCला म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल हवाई नियंत्रण केंद्राला. कॅप्टन सुमित सबरवाल त्या मेसेजमध्ये म्हणतात, थ्रस्ट नॉट अचीव्ड, वी आर फॉलिंग, मंडे मंडे मंडे. मंडे कॉल हा सर्वात गंभीर इमर्जन्सी रेडिओ सिग्नल आहे जो विमान गंभीर संकटात असताना पाठवला जातो. पण मेसेज पाठवलेल्या 47 ते 52 सेकंदात प्लेन क्रॅश झालं. पण कॅप्टन सुमित सबरवालने लास्टपर्यंत प्रयत्न केला होता. सध्या ब्लॅक बॉक्सची एक आठवड्याची रिपोर्ट आहे ही. नेमकं काय झालं होतं याचा ठोस निष्कर्ष अजून लागलेला नाही. भारताची एक संस्था AIB एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जो विमानाचा अपघाताचा तपास UK आणि USA सोबत मिळून करत आहे. सुरुवातीची रिपोर्ट मिळालेली आहे आणि दुसरी रिपोर्ट 1 ते 2 महिने लागतील. हा अपघात एक शिकवण देतो की आयुष्य अनपेक्षित असतं आणि कधीही बदलू शकतं. क्षणाची किंमत ओळखा, कारण पुढचं क्षण आपल्याला असो वा नसो. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा AI 171 आम्ही विसरणार नाही. कारण काही गोष्टी फक्त बातम्या नसतात, त्या इतिहास घडवतात. थँक्स फॉर वॉचिंग.